तर नाशिकमधून भास्कर जाधव हे बोलत होते, आजची परिस्थिती ही वेगळी आहे। आजचा आमचा हा जो लढा आहे तो घरबेदी जे आहेत त्यांच्यासोबत आहे, अशी भावना आणि अशी प्रतिक्रिया आता भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे। आज नाशिकमध्ये आपण पाहतोय ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाअधिवेशन हे पार पडते आणि याच निमित्तानं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते ठाकरे गटाचे नेते या ठिकाणी दाखल झालेत। या ठिकाणची सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे हे महाअधिवेशनाच्या ठिकाणी दाखल झालेले असून त्यांच्यासोबत इतरही नेते आपण पाहतोय। ये काय करतो कोण आहे? अरे अरे प्रेम चालू आहे हेमंत, हलकी हलकी अरे हेमंत प्रेम चालू आहे यार। आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनी आपण पाहतो ठाकरे गट आगामी लोकसभेचा रणशिंग फुंकणार आहे। आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचं महाधिवेशन होत आहे। पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचं हे पहिलंच अधिवेशन होत आहे आणि याच निमित्तानं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी हे नाशिकमध्ये जमलेत। नेतेही या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, कानमंत्र देतील। या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाकडून 5 ठराव हे मांडण्यात येणार आहेत। मराठा आरक्षणावरून सरकार विरोधात निषेधाचा ठराव देखील मांडला जाणार आहे आणि सायंकाळी नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे। विशेष म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर नाशिकमध्ये शिवसेनेचं हे अधिवेशन पार पडतंय। आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनी आपण पाहतो ठाकरे गट आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकणार असून या थोड्याच वेळात महाधिवेशनाला सुरुवात होते। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला प्रतिनिधी गिरीश कांबळे देत आहेत। गिरीश, आता अगदी थोड्याच वेळात या महाधिवेशनाला सुरुवात होईल, काय अपडेट्स आहेत? नक्कीच उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी पक्षाचा ध्वजारोहण केलेलं आहे। त्यानंतर आता या ठिकाणी महाधिवेशनाला आहे ती सुरुवात होईल। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आता सभागृहात जात आहेत। आजचं अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे। काही ठराव आहेत ते मांडले जाणार आहेत, पक्षांतर्गत ठराव असतील, त्याशिवाय राजकीय दृष्ट्या काही ठराव आहेत ते या ठिकाणी मांडले जातील। एकूण 5 ठराव मांडले जाणार असल्याची माहिती मिळते। यामध्ये मराठा आरक्षण ज्या पद्धतीने अजूनही दिलं जात नाही त्या विरोधातील निषेधाचा ठराव आहे तो या ठिकाणी मांडला जाणार असल्याची माहिती मिळते। तसंच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीचा घाट घातला जातोय आणि त्याचा निषेध करण्यासाठीचा एक ठराव आहे तो देखील या ठिकाणी हा मांडला जाणार आहे। त्याशिवाय अजून काही ठराव आहेत, हिंदुत्व विषय असेल, पक्षाविषयी असेल आणि याशिवाय ईडी कारवाई, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाई असतील या संदर्भातील काही ठराव आहेत ते ठराव देखील मांडले जाणार आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी अधिवेशनाला सुरुवात होईल। सुरुवातीला विनायक राऊत हे प्रास्ताविक करतील, त्यानंतर संजय राऊत असतील, अरविंद सावंत आणि सुषमा अंधारे या 3 नेत्यांची भाषणं होतील। त्यानंतर मग 12 वाजता आदित्य ठाकरे यांचा एक युवा आणि याशिवाय राज्यातील उद्योगधंदे असतील, रोजगार असतील या संदर्भातील एक रोडमॅप याबाबतचं एक भाषण, मार्गदर्शन आहे ते या ठिकाणी आदित्य ठाकरे करतील आणि त्यानंतर 12:30 वाजता उद्धव ठाकरे आहे ते या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सरांचे लक्ष आहे। त्याशिवाय ठराव काय काय असणार आहेत हे देखील पाहावं लागेल। बंडखोरीनंतरचं हे पहिलं राज्यव्यापी अधिवेशन आहे। याशिवाय आज ध्वजारोहण करताना पहिल्यांदाच त्या ठिकाणी ध्वजारोहण झालेलं आहे। ध्वज ज्या पद्धतीच्या शिवसेनेचा होता तो आता नसल्याने एक नवा ध्वज आहे तो ध्वज पहिल्यांदा तुमच्याकडून अधिकचे अपडेट्स घ्यायचे तुर्तास मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते। दरम्यान या सगळ्या संदर्भात सुषमा अंधारेने नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। आजच्या अधिवेशनामध्ये सकाळी वंदनीय बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे, सो त्यांचं अभिवादन आणि काही फॉर्मॅलिटीज ज्या आहेत इतर गोष्टी अभिवादनाच्या नंतरच्या त्या पार पडतील। त्यानंतर काही ठराव महत्त्वाचे वाचन होईल। सन्माननीय नेते आदित्यजी हे एकूण महाराष्ट्राचा आणि यूथसाठीचा एक वेगळा रोडमॅप सांगतील। आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन हे पार पडते। पक्षामध्ये
फूट पडल्यानंतर आपण पाहतोय पहिलंच असं हे अधिवेशन सध्या नाशिकमध्ये होतंय।